बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। नाहीतर खुर्च्या खाली करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। घेतल्याशिवाय राहत नाही, नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं। महादेव, आदिवासी महादेव कोळ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, आदिवासी मल्हार कोळ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, आदिवासी डोकरे कोळ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। या सरकारचं करायचं काय, खाली मुंडीवर पाय, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडीवर पाय, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कुठलीही जाती गाठता न लावता एसटीचं प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे, कुठलीही जाती गाठता न लावता एसटीचं प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे, व्हॅलिडिटी मिळालीच पाहिजे, व्हॅलिडिटी कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कारण तिने काय करत होतं, तुम्ही काय आता समाधान अवतरणीमध्ये मुद्दा उपस्थित केला अधिवेशनामध्ये, मग त्यावेळेस लगेच मुख्यमंत्र्यांनी बैठक लावायला हवी। जर समजा हा लढा 50 वर्षापासूनचा आहे, 10 वर्षापूर्वी आश्वासित केलेला आहे, मला असं वाटतं की कुणाचा विरोध आहे ह्याच्यापेक्षा चाकोरीत बसून तुम्हाला काय करता येईल ते 100% करणार। पण कसं मला असं वाटतं की तर्क वितर्क कोणीतरी आपल्याला विरोध करतंय, कोणीतरी आपल्याला सपोर्ट करतंय, तुमच्या मनात द्यायचं नाही वगैरे हे अजिबात नसतं। पण आपण कुणाचं तरी काहीतरी चर्चा करून तर्क वितर्क करणं, जसं की ते 25 आमदार कोण आहेत मला माहिती नाही, 4 खासदार कोण आहेत मला माहिती नाही। आपण मला असं वाटतं की आता मी एक गॅरंटी सांगतो, शासनाचे आरक्षण देत असताना टिकणं हे महत्वाचं आहे। कोणते महादेव कोळी म्हणायचे महादेव कोळी म्हणायचे हां महादेव कोळी म्हणायचे मान्य करतो। आरक्षण नाही काय झालं, रोज आता सध्या आरक्षणाचाच विषय येते, आरक्षणाचा विषय आरक्षणातला एक छोटा भाग आहे, फक्त आपल्याला नाव बदलायचं, नाव बदलत असताना महादेव कोळी लावायचे ना। किरण बापू आता माझ्या वडिलांकडे आहे, मला देत नाही, काहीतरी उगाच कारण लावायचं। आता पैसे दिल्यावर 5 लाख मिळतोय, फक्त ही बंद करा जायचं का हे आमचं मागणी, हे सगळी चेअर काढत आहे, काय लय अवघड नाही तुम्हाला, पैसे द्यायचं जे नाही माझं काय देणार कोण आहे, तुम्हीच किती देणार, पैसे देत आपण आपल्यातला अधिकारी लोकांना निवडतात सर्व्हिस काढून टाकायला। कोळी मल्हार, कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी डोर, टोकरे कोळी हे ऑलरेडी आहेत आम्हाला 28, 29, 30 नंबरवर आहे। आपण जे म्हणतो की 2 जाचं काठी लावू नका, हे आमचं म्हणणं, जाचं काठी लावू नका, 2 मिनिटात होतंय म्हणणार असं नसतं। 2 मिनिटात जर होणार असतं किंवा 2 महिन्यात होणार, काहीतरी नक्की ह्याच्या मागे काय नाही होत शासनावरती त्या 25 आधी निलंबित करा, तो भेदभाव करतोय आमच्यावर। गावाचा सुद्धा विषय नसणार आहे, काहीतरी तांत्रिक अडचणी असतील, मी नक्कीच तांत्रिक काय नाही इच्छाशक्ती वाढवायला आपण प्रयत्न करू। निलंबित करायचं बारूड बामट्या आयुक्त साहेबांबद्दल बोललो मी, फडणवीस कट्टर कार्यकर्ता आहे, मी नागपुरात असून त्याच्या मतदारसंघात मी 4 वेळा निवेदन मी स्वतः दिले साहेबाकडे, होय म्हणते बघू म्हणते आणि जातेच निघून। मला ह्या सरांना पार्टी बरोबर बंडखोरी नाही करायची, समाजासाठी माती खायची त्यांना त्या 25 आमदारांवर विश्वास, आदिवासी आमदार
तुम्ही बघा, तुम्ही कधी विचारू साहेब माझी तिकडची आहे, माझ्या एमपी गुजरात सगळं माहिती आहे बापू, आता आमदार येते एमपी गुजरात मधून बसलेले. म्हणणं मांडण्यासाठी आम्हाला वेळ द्यावा. पाठीमागे जी बैठक झाली होती ना, आता डायरेक्ट चेअर हातात पूर्वक त्या भारूडनं आमच्या विरोधामध्ये बोगस शब्द काढला आणि ती बैठक थांबवून दिली. बिगर आदिवासी साहेब आणू हे राजा हे पिल्या आदिवासी वर्ग नाराज होईल ते असं बी तुमचं नाही, तसं बी नाही तुमचं. त्यांनी तुम्हाला खऱ्या अर्थानं पाणी पाजलं. सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस. आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान. कॉन्टॅक्ट 9922559711.